तर त्या नवयोगेश्वरी, नवदेवता, नवदुर्गा, नवतत्व याच्यातून ती दिसणारी ते भगवती. त्यामुळे आपल्याला तर 9 जणांची पुढे 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 चर्चा करायची. त्याच्यानंतर चर्चा घेतली की 9 अधिष्ठाती देवतांची. पहिल्यांदा येतात ते सांगितलं की जगदंबा नारदाला मिळतं की नारदा एक वृत्त आहे, एक स्थान आहे की ज्या स्थानाला भूमध्य देशापासून भूमध्य प्रदेशापासून ब्रह्मदेवाच्या तो उत्पन्नाचा रुद्र, त्या रुद्राचा एक इलावृत्त नावाचं स्थान आहे. तो इलावृत्तामध्ये फक्त आपल्या स्त्रीबरोबर वास्तव्य करतो, भगवती पार्वती वास्तव्य करतो इलावृत्तात. आणि तिथे जे कोण जातात ते सगळे स्त्रिया बनतात. आपण शिवधावत कथा ऐकली की या ठिकाणी नेमका सुखदेव गेला होता, त्याची इला होती आणि ते इला सुखदेव नाव का, आणि तो इलावृत्तामध्ये गेला होता म्हणून त्याचं नाव इला आहे. सुखदेवचं जन्मनाव इला आणि त्याचं पुरुषाचं नाव सुखदेव असं का? किंवा भागवताचे नाव संघात प्रारंभाची पहिल्याच अध्यायाची पहिलीच कथा इला आणि सुखदेव. इला म्हणजे इला वृत्तामध्ये रुद्राच्या स्थानी गेल्या. तिथे भगवती पार्वतीचा भगवान शंकर निवास करत असताना ऋषीमुनी तिथे आले. मग त्यांनी त्या स्थानाला शाप दिला की आमच्याशिवाय माझ्याशिवाय ते कोणी पुरुषाच्या रूपातील स्त्रीमध्ये होईल. इला वृत्तामध्ये पुढे गेली तर रूपातील स्त्रीमध्ये होतो. त्या रुद्रावर कोणी जाऊ शकत नाही. या इला वृत्ताची देवता कोणती असेल? या इला वृत्ताची देवता ही संकर्षण देवता आहे. संकर्षण म्हणजे स्वतः भगवान बलराम. आणि पहिली स्तुती हे भागवतामध्ये येते ती बलरामाची स्तुती येते. बलरामांना तिथे नारायणाने स्वतः बलरामाची स्तुती केली. भागवतामध्ये सुद्धा बलरामाची स्तुती एक आहे. तसं इथे बलरामाची स्तुती एक आहे. त्याच्यामध्ये बलरामाची श्रेष्ठत्व झाली की सर्व स्तुतीच्या सगळ्या अर्थामध्ये खरा प्रवेश केला पाहिजे. नुसतं उच्चार करून पुढे जाणार आहे. बलरामाची स्तुती केली आणि बलरामाची कृपा प्राप्त होत असताना सांगितलं की बलरामा हजारो मस्तक तुम्हाला आहेत. त्या हजारो मस्तकांवरच्या पैकी एका प्रत्येक मस्तकावरती मुकुट आहेत आणि प्रत्येक मुकुटामध्ये आगळीत रत्न जोडलेली आहेत. तशा एका मुकुटावरती एक मोहरीचा गाणा ठेवावा एवढी पृथ्वी आहे. ती आपण मस्तकात धारण केली ती आपण विराट आहात. की एका मस्तकावरती मोहरीचं दाणं ठेवल्यानंतर तुम्हाला कळत पण नाही की मोहरी कुठे पडली आहे. तद्वत हे ब्रह्मांडाबद्दल तुम्हाला काही ज्ञान नाही, पण तुमच्या पूर्वी जे ब्रह्मांड स्थिर होतं ते ब्रह्मांडाला माहिती की आपलं स्थिर कोणी केलं. या पूर्ण आकाशगंगेमध्ये असलेल्या आपल्या त्या सर्वात्मक स्वरूपामध्ये आपल्या मस्तकावरती एका फळ्यातल्या एका फळीवरती मोहरी एवढी आहे. त्या धारण करण्यासाठी भगवंतांनी वंदना करतो. संकर्षणाची स्तुती त्यामुळे ते करतात आणि त्याच्याकडे आशीर्वाद घेऊन तिथे देवीची उपासना म्हणजे संकर्षण स्तुती म्हणून सांगितली ते इला करतात. इला वृत्त कुठे आहे तर भ्रुकुटीच्या मध्ये. भ्रुकुटीमध्ये कोणते हे आज्ञाचक्र. इथे आल्यानंतर काय होतं संकर्षण स्तुती होते. 9 स्थानांचे 9 वर्ण याप्रमाणे क्रमशः आपण करा. काय काय होतं पहिली स्तुती झाली. पुढे गेले भद्राश्रम. भद्राश्रमामध्ये वास्तवाची जगप्रसिद्ध मूर्ती ती हयग्रीव रूपामध्ये संबोधित केली जाते. तिथे स्वरूप काय तर हयग्रीव स्वरूप आहे आणि ती हयग्रीव रूपामध्ये असल्या कारणामुळे आश्वशिला विद्या किंवा त्या ठिकाणी त्या भगवंताचं ते दिव्य स्वरूप आहे. याचं नेमकं स्थान आहे ते आपल्याला विशुद्ध चक्रामध्ये पाहायला मिळतं. तर विशुद्ध चक्रामध्ये हयग्रीवाची उपासना किंवा या वृत्ताची उपासना करत असताना आदिशक्ती भगवती त्याचे स्वरूपाचं स्थान जाण्याचं कुठे तर विशुद्ध चक्रामध्ये ही भगवती आपल्याला अनुभवायला मिळते. एक 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 करत असताना आपण पुढे आल्यानंतर सांगितले की हरिवर्ष नावाचं एक वर्ष. या हरिवर्षामध्ये भगवान नरसिंह प्रभू या हरिवर्षाचे प्रमुख असे देवता आहेत. आणि नारायणाने नरसिंहाचं वास्तव्य सांगितलं आणि त्या नरसिंहाची स्तुती करतात श्रेष्ठ भक्त प्रल्हादजी महाराज. ते भगवंताचं सुंदर मुख बघतात आणि ते नरसिंहाची स्तुती करतात. प्रल्हाद उवाच आविराविर्भव वज्रदंष्ट्र कर्माशयां रंधय रंधय
नरसिंहाचा दिव्य नरसिंह मंत्र याप्रमाणे भगवान नरसिंह आपला मला विस्तार असो, तू तेजात तेजस, तुला विस्तार असो. नारायणाभोवता तो प्रकट होतो. तुझ्या दाढा ज्या आहेत त्या वज्राप्रमाणे तू त्या दाढांच्या मात्र माझ्या कर्मवासनानंतर पूर्ण क्षय कर. मला माझ्या आत्म्याला गळसंटाक संपवून टाक आणि मला प्राप्त होईल. ओम स्वाहा ओम श्रवण, माझ्या अंतःकरणाचं वस्तुस्थान शांतीचा मला प्राप्त होईल. ओम स्वाहा ओम श्रवण. श्रवण शब्दाचा अर्थ अंतःकरणातलं शांतीचं वस्तुस्थान ते मला प्राप्त होईल. नरसिंह मंत्रामध्ये श्रवण हे बीज वापरलं जातं. वाग्बीज मायाबीज कामबीज तसं नरसिंह मंत्राचं श्रवण बीज आहे की जे शांतीची परिपूर्ती देत असते. त्या ठिकाणी त्याप्रमाणे नरसिंह भगवंताची स्तुती करून त्याचं तेज, त्याचं कार्य आणि ते काय काय आहे हे सगळं परिपूर्ण केलं. हा नरसिंह स्वरूप जे कुठे आहे त्याचा अनुभव कुठे येतो तर तो अनाहत चक्रामध्ये साधकाला त्या नरसिंह तत्वाचा अनुभव येतो की त्या ठिकाणी अनाहत चक्रामध्ये तो साधक त्या नरसिंहाचा अनुभव घेतो. हे कोणी काढलं महाराष्ट्रामध्ये? तर महाराष्ट्राचा एक प्रसिद्ध संत आहे ज्यांचं नाव आहे संत श्रेष्ठ नामदेवराय महाराज. त्याच्या एका अभंगामध्ये त्यांनी हे तत्व, नरसिंह तत्व आणि अनाहत चक्र हे दोघांचे वर्णन आपल्या एका अभंगामध्ये केले. तो अभंग आपण सगळ्यांना माहिती असलेला अभंग आहे, पण आता ऐकल्यानंतर त्याचं तत्व आपण कळेल. तो अभंग अत्यंत साधा आपल्याला माहिती असलेला आहे. बाबा अवतार निशी Baba,
तुम्हाला ऐका कशात मोठे जाणीवर मिळेल. हा देवीचं जे अनाहत चक्रस्थान तिथे कशी उपासना करतो. थोडंसं एक व्यवस्था पुन्हा बोलतो आणि पुढे जातो. हे जी स्थान सांगतो मी त्या स्थानाच्या देवतांची स्थापना म्हणजे तिथे तिथे ते स्मरण करून त्या गोष्टीतले दोष दूर काढण्यासाठी वापरण्याचा हा राजमार्ग आहे. म्हणून ते स्थान पुढे केतुमाल वर्ष सुरू होते. ते केतुमाल वर्षामध्ये प्रत्यक्ष नारायण भगवान हे राहतात आणि नारायण भगवान राहत असल्या कारण अक्षर आहे रम. केतुमाल चक्रामध्ये अक्षर आहे र आणि त्या अक्षर र असं कारण असं आहे की त्या चक्राची अधिष्ठात्री देवता नारायण असून सेवा करणारी देवता प्रत्यक्ष आदिशक्ती जगदंबिका रमा माता आहे. रमा जी भगवंतावर रममाण होते अर्थात महालक्ष्मी. तर या ठिकाणी तिचं ओळखलं ते र आणि ते स्थान आहे मणिपूर चक्र. मणिपूर चक्रामधलं नाव काय आहे तर रम मणिपूर आहे. मणिपूर चक्राचे रम रमा भगवती स्तुती करते. भगवती कशी करते तर वर्णन केले. सहस्रधार
वाक्य काय नाव करते मग अनुभवतोय देवी तो हा वाटितो अनेका भाऊ नका तुम्ही राजभरे बोला तुम्ही राजभरे गाणा वाटू
श्रीमद भागवतात 8व्या स्कंदामध्ये सत्यव्रत प्रभूची मत्स्य रूपातली केलेली पूजेचं वर्णन आहे. हा दिव्यत्वाचा अनुभव आहे. हा मत्स्यदानाचा जो भाग आहे हा पुन्हा आपल्याला पाहायला मिळतो. तो मणिपूर चक्रा संबंधातील बघायला मिळतो की ज्या ठिकाणी दोघांचं संबंध एका चक्राशी मणिपुराशी पाहायला मिळतो. पुढे हिरण्य वर्षामध्ये आपल्याला भगवंत पूर्वरूपधारी आहे आणि पूर्वरूपधारी भगवंताची पूजा आर्यमा नावाचे पितृगण करत असतात. त्या ठिकाणी त्या आर्यमा नावाचे पितृगण त्या प्रभूला वंदना करतात. ते या पूर्ण हिरण्यमय वर्षाच्या प्रभूला पुढे उत्तर कुरु या वर्षामध्ये वराह भगवान की जे पृथ्वीचा उद्धार करणे वराह धारण करतोय त्याची पूजा केली जाते. तिथे त्याला करतात आणि तिथे भूमिदेवी आणि ती पूजा केली जाते. त्याचं अर्थातच स्थान स्वाधिष्ठान चक्र त्याप्रमाणे मानले जाते. त्याच्यानंतरची जी पूजा आहे ती किम पुरुष वर्षामध्ये भगवान आदिपुरुष सीतापती श्रीरामरायांची उपासना करतात आणि ती उपासना करतात भक्त श्रेष्ठ श्रीमान श्री हनुमंतराय करून त्याची पूजा करतात. ते फार छान त्याचं वर्णन केलेलं आहे. मारुतीला पूजा करतात. त्याचं वर्णन करत असताना त्यांचा श्लोक उच्चार करा. ओम नमो भगवते उत्तम श्लोकाय नमः आर्य लक्षणशील व्रताय नम उपक्षिशिक्षितात्मने उपासित लोकाय नमः साधुवाद निकषणाय नमो ब्रह्मण्य देवाय महापुरुषाय महाभागाय नमः. महापुरुषाय महाभागाय नमः. भगवान श्रीरामपुढे तर महापुरुष आहे. ते भागवतामध्ये पण रामायला महापुरुष बोलले आणि श्रीमद भागवतामध्ये पण भगवान श्रीरामायाला महापुरुष असं संबोधन केलेलं आहे. भागवतामध्ये महापुरुष कसा प्रभू सांगला पण शरण हनुमंता शरण
आता ही गती मी तुम्हाला 27 नक्षत्रांच्या संबंधातून सांगितलं.
28 नक्षत्र आणि हीच गती त्या साधकाला कार्यदृष्टी करते. तर साधक कसा जातो पुढे आणि कसा येतो? नक्षत्र ज्योतिष का नक्षत्र तत्व किंवा नक्षत्र देवता हे स्वतंत्र विषय आहे. तो देवी भागवताने फार छान सांगितलं आहे. 15व्या अध्याय, अष्टमस्कंद 15वा अध्याय, की त्याच्यामध्ये ती नक्षत्र कशी येतात आणि ती कशी कशी काम करतात, त्याच्या आनंदातील देवता कशा काम करतात आणि त्या नक्षत्रांच्या माध्यमातून साधकाची उच्चावस्था कशी प्राप्त होते त्याचं वर्णन केलं या अध्यायामध्ये. सांगितलं की ते म्हणतात की अश्विनी भरणी कृत्तिका रोहिणी यांना नागविथी असं नक्षत्र म्हणावे. की नागाची विथी आहे, वळण. अश्विनी भरणी कृत्तिका रोहिणी, त्याच्या पुढे रोहिणी मृग आणि आर्द्रा ही गजविथी. त्याच्यानंतर पुढे पुनर्वसू पुष्य आणि अश्लेषा ही ऐरावती तिथी. या तिन्ही विधी उत्तर मार्गी म्हणजे अश्विनी भरणी कृत्तिका रोहिणी मृग आर्द्रा पुनर्वसू पुष्य आणि अश्लेषा या सगळ्या उत्तर मार्गी म्हणजे वरच्या स्थानातले नक्षत्र. मघा आणि फाल्गुनी हे आश्रभी तिथी असं सगळे पंडित लोक मानतात. मध्यभागी हस्त चित्र आणि स्वाती या गोपीथी म्हटले. तर ज्येष्ठा विशाखा अनुराधा ही जारविधी तिथी मध्यम मार्गी आहे. आणि मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा हे अजविथी नावाचं संबोधले जाते. तर श्रवण धरणे शततारका याने मार्गीविथी म्हणतात. तर पूर्वा भाद्रपदा उत्तरा भाद्रपद रेवती त्यांना वैश्वा नळी असं म्हणतात. हा दक्षिण मार्ग आहे. हे फार जगामध्ये आणि भगवत सांगितले आहे. एकमेव कारण असं आहे की या सगळ्या गोष्टी प्रकट करायच्या नाही, सांगणार नाही. त्याच्यावरती ह्या नक्षत्रांच्या माध्यमातून ती देवता आपल्याला मध्यभागी बघा उभा हे धरून उजवीकडे आणि डावीकडे हे बघायचे. आता आपल्याला जर रक्तबीज अक्षर कसा मारला हे आठवत असेल तर ह्या सगळ्या नक्षत्र की मध्यभागी ती भगवती अंबिका, तिच्या उजव्या बाजूला 5, डाव्या बाजूला 5 अशा 10 देवता प्रकट झाल्या त्या दशमहाविद्या. आणि बरोबर तिच्या उलट पश्चिम दिशेला ती महाकाली उग्रतारा उग्ररूपामध्ये ती उग्रकाली प्रकट झाली आणि त्या संपूर्ण गृहाने पुढे गमन केलं. अंबिकेने मारलं, कालीने रक्त उसळलेलं पिलं आणि त्याच्यानंतर बाकीच्या देवतांनी म्हणजे ब्रह्माणीपासून ते रुद्राणीपर्यंत सगळ्यांनी वेगळ्या रूपावरच्या अस्त्रांचा नाश केला. आणि शेवटी अंबिकेने शेवटचा प्रहार केला. कालीने रक्तवरती उडवलं आणि त्यावेळेला ते महातारेने त्या रक्ताला आकाशात स्थिर केलं आणि महाकालीने प्राशन केलं. धुमावतीने सगळ्यांच्या समोर अंधकार निर्माण केला आणि सगळं करत असताना त्या देवतांनी विजय मिळवला. त्या प्रकारची कथा बघितली होती. त्या कथेप्रमाणे उजवीकडचे आणि डावीकडे ही नक्षत्र कर्पूर त्याप्रमाणे त्या देवतांची त्या नक्षत्रावरती पूजा करावी आणि आपली संबंध करून घ्यावं. हा तांत्रिक मार्गाचा साधना मार्गाचा विषय आहे. तो तिथंच संपवायचा, पुढे जायचं नाही. पण एवढी गोष्ट खरी की ज्या त्या विधीवरती सूर्य येतो त्या वेळेला स्त्री आणि पुरुष किंवा स्त्री असे संयोग होतात आणि ज्यावेळेला स्त्री पुरुष संयोग होतो त्या वेळेला फक्त पाऊस खाली पडतो, बाकीच्या वेळेला नुसतं आकाशामध्ये आंबळे. तर हे जे तत्व आहे ज्यावेळेला स्त्री पुरुष म्हणजे प्रकृती आणि पुरुष दोन्ही तत्व एकत्र येतात त्यावेळेला अमृत रस वर्षा होते. साधकाला पुढे अमृत रस वर्षा चालतो. त्याच्या वेळेला म्हणतात की नक्षत्र कोणतं आहे? मृग नक्षत्र. वाहन काय आलं यावेळेला आणि काय चंद्र आहे का? चंद्र सूर्य आहे का? सूर्य आहे का? चंद्र आहे का? स्त्री पुरुष आहे का? पुरुष आहे? त्याच्यावरती पंचांग सांगतात या तारखाला एवढा पाऊस पडेल, या तारखाला एवढा पाऊस पडेल. या वेळेला 15 दिवसामध्ये शेवटचे 3 दिवस खूप पावसाचे, मधले 3 दिवस कोरडे जातील. पाऊस कुठे पडेल, इकडे पडेल, तिकडे पडेल हे सांगतात. हे सगळ्यांचं गणित सूर्य गणिताच्या वरती असलेलं आहे. देवी भागवताची अशा रीतीने त्या भगवतीची परम अनुष्ठानाची पूजा त्या भगवंताला कशी केली जाते ती सगळं त्या नारायणाने सांगण्याची सुरुवात केली. आणि त्यावेळेला हे प्रकृतीचं श्रेष्ठ पंचक आहे, त्याला तू नैवेद्य दाखवून तू त्याला अर्पित करून हे कर. इथे मग एक गोष्ट आवर्जून ऐका आणि हृदयात ठेवा. ही गोष्ट अशी की देवीला जागृत करणं फार सोपं आहे. हात म्हणजे किती आणि आई लेकराने कळवून हात म्हणजे आई ती आई येणार आहे. ही ती माता आहे. ही आल्यानंतर तिला
उपाशी ठेवता येत नाही, तिला काहीतरी खायला द्यावं लागतं, काही ना काही तिला द्यावं लागतं. आणि ते सगळे पदार्थ जे आहेत ना, ते सगळे पदार्थ गोड पदार्थ, रुचकर पदार्थ, स्निग्ध पदार्थ, जे स्वतःहून रस निर्माण करतात, ते सात्विक पदार्थ, या भगवतीचे आहाराचे पदार्थ आहेत. त्यामुळे सगळे गोड पदार्थ, दही, दूध, भात, त्याचबरोबर खीर, हलवा, हे सगळे तिला आवडणार. त्याच्यानंतर खजुराच्या बिया, नारळाचं पाणी, त्याचबरोबर वेगवेगळ्या अमृतरस, मधू, हे सगळ्या त्या देवीचे. आणि म्हणून प्रत्येक तिथीला पण आणि प्रत्येक दिवशी पण आपल्याला काही ना काही अर्पण करू शकतो. इथे बाकी या अध्यायामध्ये 24व्या अध्यायामध्ये प्रत्येक तिथीला कोणता नैवेद्य दाखवा त्याचा निर्देश केला. पण जमत नसेल तर रोज काहीतरी नैवेद्य दाखवा. पण आपल्याकडे पूर्वपार परंपरा होती की आपल्या घरामध्ये जे देव आहे, त्या देवामध्ये पादुका असतील, दैव असतील, दैवी दत्त असतील, देवी वाटते, ते सगळ्या दुनियाभरचे देव एकत्र आले असतील. पण प्रत्येक घरामध्ये 3 देववाक्य आहेतच, 3 किंवा 4 देव ते आहेतच. शंकराचार्यांनी स्त्री करून आपल्याला दिली सांगितली परंपरा. ते कोणते कोणते? पंचदेवता पूजनामध्ये मध्यभागी आपल्या इष्टदेवताला घ्या आणि सूर्य, गणपती, शंकर, विष्णू या दोघांना देवतांना बाजूला घ्या. ते मुख्य देवता देवी असेल तिला मध्यभागी ठेवा, मुख्य देवता शंकर असेल त्याला मध्यभागी ठेवा, आणि शिजापूर अर्पण करून इकडे 2 देव, तिकडे 2 देव, अशी देवता सांगितली. पण आपल्याला ते सगळं विसरलो. पण आपल्या घरामध्ये अजूनही त्या देवाचे स्वरूप आहेत, ते विष्णूच्या रूपामध्ये बाळकृष्ण घरामध्ये आणि देवीच्या रूपामध्ये न चुकता प्रत्येकाकडे अन्नपूर्णा माता आहे.